मंडळी नमस्कार. जून महिन्याचा शेवटचा टप्पा आलाय, पण अजूनही मराठवाड्याकडे पावसाने पाठच फिरवली आहे. एखाद दुसरा दिवस पडतो आणि पुन्हा उघडीप देतो. या उघडीपीमुळे अडचण एक होतीये की मशागत केलेल्या रानाला संपूर्णतः सिंचन होत नाही आणि पेरणी करता येत नाही. पेरणी करता नाही आली, काळ्या आईची कूस नाही भरली की काळ्या आईचे पोटात पेरलेली दाणे तरारून वर येतच नाहीत. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहे की आता नवे अंकुर कसे जन्माला येतील. पण राजकारणात मात्र भलतेच अंकुर जन्माला येऊ लागलेत. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर कोंब फुटू लागलेत. हे कोणते कोंब आहेत, कोणता पाऊस आहे, आता हेच तुम्हाला मी सांगणार आहे. आता पुन्हा व्हिडिओचा प्रारंभ करता करता लोक मला म्हणतील की कुलकर्णी दुसरा धंदा नाही का? काय करू? ते बोलतात असं की त्यावर बोलावं वाटतं. याला कोणी उद्धव ठाकरेंवरची टीका समजू नये. अजिबात आज उद्धव ठाकरेंवर मी टीका करणार नाही आहे. फक्त उद्धव ठाकरे काय बोलतात, कसे बोलतात आणि ते खरं कसं बोलतात हे सांगणार आहे. म्हणजे आज उद्धव ठाकरे खरं खरं कसं बोलतात हे मी तुम्हाला सांगायला आलोय. मध्यंतरी 6 खासदारांनी त्यांची साथ सोडली. 7वा आहे म्हणे, आहे की नाही माहीत नाही. आणि त्यावर उद्धव ठाकरे अंग झाडून उभ्या आडव्या महाराष्ट्रात फिरायला गेले. म्हणजे 6 लोकसभा मतदारसंघात एकेका ठिकाणी सभा घ्यायला गेले आणि तिथे जाऊन काय फुटलेल्या खासदारांच्या विरोधात त्यांनी गरळ ओकली. आता ही जी काही त्यांनी भाषणं केली त्यातलं एक भाषण फार इंटरेस्टिंग आहे. ते पावसाळ्याशी संबंधित आहे. म्हणून सुरुवातीला मी पाऊस आलाय, पेरणी, अंकुर, कोंब असलं काय बोललो होतो. उद्धव ठाकरे एका सभेत नेमकं बोलले काय पावसाळा आणि कोंब फुटण्यासंदर्भात ते ऐका. पावसाळ्याची आपण वाटच बघत असतो, कारण एकदा का पाऊस पडला की नवीन कोंब फुटतात. तसा हा माझा पावसाळा आहे. सगळ्या कार्यकर्त्यांचा प्रेम हा माझा पावसाळा आहे. आता काय टीका करावी यावर? काय टीका करावी? म्हणजे पावसाळा येतो, पाऊस पडतो, मग कोंब फुटतात. तसा हा कार्यकर्ता म्हणजे माझ्यासाठी पावसाळा आहे. तो पावसाळा आला की यांना पुन्हा कोंब फुटणार आहेत, असाच त्याचा अर्थ आहे ना. बाकी काय होतो अर्थ? उद्धव ठाकरेंची मोठी गंमत असते. त्यांना कधी कधी ना आपण काय बोलतोय हेच कळत नाही, त्याचे अर्थ काय होणार आहेत हेच लक्षात येत नाही. उद्धव ठाकरेंची ही गडबड आहे. त्यामुळे या गडबडीसाठी त्यांना आपण माफ करायला पाहिजे. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे, हे जे कोंब फुटण्याची, पावसाळा आल्याची भाषा त्यांनी केली ती अगदी परफेक्ट आहे. कशी परफेक्ट आहे? म्हणजे अगदी खरं बोलले ते. तुम्हाला आठवत असेल की याआधी राज ठाकरेंनी एक व्हिडिओ केला होता. मला वाटतं मी तो हिंदीतही केला होता. आणि राज ठाकरे असं म्हणाले होते की फुटलेली खासदार शिंदेंकडे कशी काय गेली, भाजपत कशी काय नाही गेली. खूप दिवसापूर्वीचा व्हिडिओ आहे हा. म्हणजे उगाच असं 4-5 दिवसापूर्वीचा व्हिडिओ आहे. कशी काय गेली असा प्रश्न राज ठाकरेंनी विचारला होता. आणि राज ठाकरेंनी हे सगळं षडयंत्र दिल्लीतून चाललंय, अमित शहाना पंतप्रधान व्हायचं आहे, देवेंद्रचा पत्ता कट करायचा आहे, या अर्थाने ते बोलले होते. राज ठाकरे काय बोलले ते ऐकूया. माझा 1 मार्काचा प्रश्न आहे, मला 1 मार्काचं उत्तर द्या. मला म्हणले काय? म्हटलं केंद्रात सत्ता कोणाची? ते बोलले भारतीय जनता पक्षाची. म्हटलं राज्यात सत्ता कोणाची? ते बोलले भारतीय जनता पक्षाची. म्हटलं मग शिवसेनेचे 6 खासदार हे भारतीय जनता पक्षामध्ये न जाता शिंदेकडे का गेले? म्हणजे वरती केंद्रामध्ये काय नेमकं राजकारण सुरू आहे आणि 2029ची ही अमित शहा स्वतःची तयारी करतायत. पाहिलं? आता हा जो देवेंद्र विरोधाचा मूळव्याध आहे, जो ज्याला कोंब फुटणे असं आपण म्हणतो, तो कोंब आता राज ठाकरेंनी सिंचन करून फुलवला, फोडला आणि तोच पुढे उद्धव ठाकरेंच्याकडे आला. सेम भाषा, जी भाषा राज ठाकरे बोलले ती सेम भाषा उद्धव ठाकरे बोलतात. जरा ऐका. भाजपात हे जायच्या ऐवजी मिंदेकडे का गेले हे मोठं कोड आहे. का भाजपात का नाही गेले? हे ऑपरेशन टायगर नाहीये. मला शंका येते ऑपरेशन देवेंद्र आहे.
कारण आज ना उद्या, कारण देवेंद्र, त्यांना असं वाटतंय की देवेंद्र फडणवीस कदाचित उद्या पंतप्रधान पदाच्या शर्यतीत उतरतील, म्हणून आत्ताच त्यांचे पंख काप. महाराष्ट्रातून एकही माणूस दिल्लीपर्यंत पोहोचता कामा नये, म्हणून त्याला तिथल्या तिथे गुंतवून ठेव, म्हणून शिवसेनेचे खासदार फोडून अमित शहानी त्यांना या मिंद्याकडे पाठवल्यात. हा माझा स्पष्ट आरोप नाही, तर माझा समज आहे. पाहिलं? मग याला काय म्हणायचं? म्हणजे अर्थात एक वाक्य मी दाखवणार नाही आहे. आमच्या वर्गमैत्रीण सुषमा अंधारे देखील याच लाईनवर चालल्यात. म्हणजे एकाने एक वाक्य दिलं, सिंचन केलं, बी पेरलं, त्याचे कोंब फुटले आणि त्या कोंबाचं हळूहळू आता नरेटिव्हच्या रोपामध्ये रूपांतर होऊ लागलं आहे. गडबड एक आहे, थोडा पाऊस पडला म्हणून पेरणी केली आहे. आता उद्या हे कोंब पुढचा पाऊस न पडण्याच्या आधी कोमेजून जाऊ नये आणि मरून जाऊ नये म्हणजे मिळवली. काय झालं आहे की यांची शिकार दुसरं कोणीतरी करत आहे. शिकाऱ्याला बंदूकच का दिली म्हणून देवेंद्रवर राग, त्यांना जवळच का बसवून घेता म्हणून देवेंद्रवर राग. अरे फोडली एकनाथ शिंदेनी आणि तळतळाट शाप देवेंद्र फडणवीसला. काय भानगडाई? वाटोळं होईल रे तुझं नीट नाही होणार रे, तुझं मुख्यमंत्री पद जाईल. अरे हे कुठलं आलं? ज्याने तुम्हाला फोडलंय त्यांना तुम्ही काहीही बोलत नाही, आणि जो त्यांच्या जवळ बसलाय त्याला मात्र वाटेल ते. त्या एका विमानात जाऊन, म्हणजे नागपूरला काही एकच विमान आहे का मला कळलं नाही, एका विमानात तेही देवेंद्र फडणवीसांच्या विमानात जाऊन बाजूच्या सीटवर बसून बाप लेकांनी जो काही उच्चस्तरीय चर्चा केलेली आहे ना, जे ही माझी भाषा नाही आहे, त्यांचीच आहे. आम्ही उच्चस्तरीय चर्चा केल्याची भाषा आहे त्यांची, ती आहे का ना. काल विमानामध्ये योगायोग असेल, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री पण होते माझ्यासोबत. मग लगेच पत्रकारांचं सुरू झालं, चर्चा काय झाली? चर्चा म्हटलं उच्चस्तरीय चर्चा होती, ढगांच्या वरची. म्हणजे एक तर जायचं, सोबत जायचं, बोलायचं आणि पुन्हा काही आपलं वाटेल त्या स्वरूपात टीका करायची. खरं तर उद्धव ठाकरे आता फडणवीसांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतायत का हे तपासलं पाहिजे. कारण कोंब फुटू लागलेत ना, नवे कोंब फुटू लागलेत. आणि नवे कोंब म्हणजे मागच्या रोपाचा, मागच्या झाडाचा सगळा गुणधर्म सोडून देतं. पण या सगळ्यामध्ये अमित शहा आणि देवेंद्र यांच्यात वाद लावण्याचा प्रयत्न करतायत. म्हणजे जमतच नाही दोघांचं. शहाला देवेंद्र नकोच आहे, अमित शहाना पंतप्रधान व्हायचं आहे. म्हणजे मला आता गंमत सांगतो, मला हेच नेमकं मला मांडायचं होतं. काय आहे की देवेंद्र फडणवीस नको इथपर्यंत मी समजू शकतो. म्हणजे त्याच्यावर राग आहे, खूप राग आहे. पण देवेंद्र फडणवीस पंतप्रधान पदाच्या शर्यतीत आहेत आणि त्यांचा पत्ता अमित शहा कट करतायत. अरे हे काय? आपल्या दुश्मनाचं चांगलं होणार आहे आणि त्याचं त्याच्या पक्षातलाच कोणीतरी माणूस कापतोय. हा प्रकार काय? म्हणजे फडणवीस तुमच्या दृष्टीनं खलनायक आहेत, तर ते संपतील अशी तरी चर्चा करा. किती हे वैचारिक तुमचं दारिद्र्य आहे, भिकारपणा आहे की ज्याला तुम्ही देवेंद्र फडणवीस पंतप्रधान पदाचे उमेदवार होण्याची कन्सेप्ट मांडताय. अरे टीकाच करायची असेल तर ते काहीच होणार नाही, त्यांना संपवण्याचा प्रयत्न चाललाय अशी तरी करा. पण नाही, आम्हाला तेही कळत नाही. कारण काय आहे, बी दुसऱ्याचं आहे, कोंब तिसऱ्याचे आहेत. ते संजय राऊत म्हणतात ना, निष्ठा आणण्यासाठी काय आई नेक आणि बाप एक असावा लागतो. तसं तुमचं जे कोंब अंकुरित होतं आहे ना, ते सिंचन कार्यकर्त्यांचं आहे. बी पेरले राज ठाकरेंनी आणि त्याची काळजी घ्यायला सुषमा अंधारे आणि संजय राऊत आहेत. काय होईल? एवढंच होईल. उठा कोंब आलाय असं म्हणायची पाळी येणार आहे. नमस्कार.